नमस्कार, आपण पाहत आहात DNK न्यूज मराठी. पाहूया शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. 15 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देऊन सुद्धा जिल्ह्यात रब्बी पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. जिल्ह्यात केवळ 73,726 बळीराजांनी दिली पीक विम्याला पसंती. 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करा, अशी शेतकऱ्यांनी केली मागणी. PM किसान योजनेच्या निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव नाही. कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी दिली सभागृहात माहिती. राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यांसाठी 100 कोटी रुपयापैकी 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात अखेर कृषी विभागाला मिळाला मुहूर्त. तुरीवर पडली अळाई, शेतकरी झाले हवालदिल. यंदा तुरीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता. अपात्र लाडक्या बहिणीकडून सरकार करणार पैसे वसूल. सप्टेंबर महिन्यात 15,000 महिला अपात्र. 26 क्विंटलची मर्यादा असताना 110 शेतकऱ्यांच्या जादा कापसाची खरेदी. हिंगोलीतील CCIच्या कापूस खरेदी केंद्रावरील प्रकार. महाडीबीटीतील पात्र शेतकऱ्यांना कृषी समृद्धीतून लाभ मिळणार. पात्र अर्जदारांसाठी 44,637 कोटींची गरज. राज्यामधील 48 लाख शेतकरी कृषी योजना अनुदानाच्या प्रतीक्षेत. पुढील 5 दिवस थंडीच्या लाटेचे. किमान तापमान राहणार 12 अंशावर. वातावरणात होतोय बदल. सकाळी 8च्या आत आणि रात्री 7च्या नंतर घराबाहेर पडू नये. फार्मर ID पासून 41,000 शेतकरी वंचित. 2.5 लाख जणांनी केली नोंदणी. शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभावर झाला परिणाम. कर्जफेडीसाठी शेतकऱ्याला विकायला लावली किडनी. चंद्रपूरमध्ये तरुणाचे सावकारावर आरोप. 6 जणांविरुद्ध गुन्हा झाला दाखल. KYC साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ. पती किंवा वडील हयात नसलेल्या घटस्फोटित महिलांसाठी बंधनकारक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी KYC प्रक्रियेस 31 डिसेंबर पर्यंत ही अंतिम मुदत देण्यात आली असून आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याचे केले आवाहन. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अधिक प्रमाणात हमीभाव द्यावा. राष्ट्रीय किसान आंदोलनाला भारत मुक्ती मोर्चाचे जाहीर समर्थन. 4 प्रकल्प रखडले. 11,930 हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित. अचलपूर मतदारसंघातील प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून द्या. हिवाळी अधिवेशनात आमदार तायडे यांची मागणी.